हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे फ्रेंड्स? तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये. आज मी तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी दाखवणार आहे, जी माझी पद्धत आहे, जी वापरून मी बनवते ती. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चला आता पाहूयात त्याच्यासाठी लागणारं साहित्य. मी घेतलेली आहे बारीक चिरून मेथी, आणि वाटण्यासाठी त्याला लागणार आहे एक कांदा, 4-5 काजू, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 4-5 हिरव्या मिरच्या आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या. हे सगळं वाटून घेणार आहे मी. हा घेतलेला आहे मी मॅजिक मसाला मॅगीचा आणि किचन किंग मसाला. सो चला पाहूयात त्याची कृती. कढई मी तापत ठेवलेली आहे आणि त्याच्यात आता मी तेल ॲड करत आहे. फ्रेंड्स, ही भाजी इतकी टेस्टी आणि चटपटीत होते, एकदम रेस्टॉरंट स्टाईल. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. सो फ्रेंड्स, तेल तापत आहे. त्याच्यात मी आता ॲड करणार आहे पाव चमचा जिरे आणि पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद. आणि जो आपण मॅजिक मसाला घेतलेला आहे ना, तो सुद्धा मी त्याच्यात अर्धा ॲड करून घेणार आहे. सो या सगळ्या फोडणीत आपण जी भाजी चिरून घेतलेली आहे ती परतवून घ्यायची आहे. भाजी परतल्यामुळे काय होतं ना, तिचा कच्चेपणा निघून जातो आणि असं मेथीचा कडवटपणासुद्धा निघून जातो. त्याच्यामुळे भाजीला एकदम छान अशी टेस्ट येते. सो आता ही भाजी ॲड करून घेतलेली आहे मी कढईत, आणि आता छानपैकी तिला परतवून घेणार आहे. या वाटणामध्ये तुम्ही फ्रेंड्स, हे आता मी वाटून घेत आहे. या वाटणामध्ये तुम्ही काजू प्लस थोडेसे शेंगदाणे भाजून आणि तीळ भाजून ॲड करू शकता. मी फक्त काजू ॲड केलेले आहेत. ह्या तिन्ही शेंगदाणे, काजू आणि तिळामुळे रिचनेस खूप येतो भाजीला, खूप टेस्टी बनते भाजी. पण काजूमुळे सुद्धा सेम बनते, काही फरक पडत नाही. सो आता ती बघा भाजी मी काढून घेतली झाल्यानंतर आता याच कढईत आपण पुन्हा भाजी बनवून घेणार आहोत. सो आता मी पुन्हा ॲड केलेलं आहे तेल तापत आहे, तापायला ठेवलेलं आहे. तेल तापून झाल्यानंतर त्याच्यात मी ॲड करणार आहे अर्धा चमचा किचन किंग मसाला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता. ह्याच्यात आपल्याला तिखट अजिबात ॲड करायचं नाही आहे. आणि आता ॲड केलेला आहे मॅजिक मसाला आणि वाटण. तिखट ॲड नाही करायचं कारण ऑलरेडी आपण मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या नाही वापरल्या तर तुम्ही लाल तिखट ॲड करू शकता. सो हे बघा छानपैकी परतून झालेलं आहे आणि त्याच्यात मी ॲड केलेलं आहे, चांगली तरी आलेली आहे. आणि हे बघा आता त्याच्यात मी ॲड करणार आहे ही झालेली आपली परतलेली मेथीची भाजी. आणि छानपैकी मिक्स करून घेऊयात. आणि ही भाजी परतल्यानंतर छानपैकी झाकण ठेवून छानपैकी वाफ यायला ठेवून देणार आहोत आपण. तर वाफ सुटेल तर भाजी आपली शिजवून छानपैकी रेडी होईल. फ्रेंड्स, ही भाजी एकदम अशी रिच आणि रेस्टॉरंट स्टाईल बनते. तुम्ही ही चपातीसोबत, भाकरीसोबत, रोटीसोबत, नान वगैरे ह्याच्यासोबत खाऊ शकता. कुलच्यासोबतसुद्धा खाऊ शकता. कुलचा ब्रेड जे मिळतात मार्केटमध्ये त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता. खूपच अप्रतिम लागते. सो नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका. जेव्हा तुम्ही फ्रेंड्स कमेंट करता ना, मला तुमच्या कमेंट्समुळे मोटिवेशन मिळतं आणि त्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओ बनवू शकते आणि नवनवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करू शकते. सो आता मी झाकण ठेवून दिलेलं आहे. भाजीला छान वाफ येईल आणि छानपैकी भाजी आपली तयार होईल. सो फ्रेंड्स, ही बघा भाजी छानपैकी तयार झालेली आहे. परत मी थोडा वेळ झाकण ठेवणार आहे आणि अजून वाफ यायला देणार आहे. छानपैकी तेल सुटेपर्यंत ही भाजी आपल्याला होऊ द्यायची आहे. फ्रेंड्स, तुम्ही कुठल्या पद्धतीने मेथी बनवता हे मला नक्की कमेंट करू सांगा. जर तुमचे काही सजेशन असतील तेही मला तुम्ही द्या. मला नक्की आवडेल ते फॉलो करायला. मी अशा पद्धतीनेही बनवते आणि सुक्या पद्धतीने जे रेग्युलर आपण कांदा वगैरे चिरून जे बनवतो त्या पद्धतीनेही भाजी बनवते. पण माझ्या मिस्टरांना आणि मुलाला ही भाजी अशाच पद्धतीने खूप आवडते. सो मोस्ट ऑफ द टाईम मी अशाच पद्धतीने ही भाजी बनवते. सो आता ही आपली भाजी रेडी होत आलेली आहे. ही तुम्ही अशीच डायरेक्टली खाऊ शकता. जशी घट्ट कन्सिस्टन्सी आहे तशीच. मी तोपर्यंत भाजी होत आहे तोपर्यंत ओटा सगळा क्लीन करून घेत आहे. आणि किंवा तुम्ही त्याच्यात पाणी ॲड करू शकता. माझ्या मिस्टरांना थोडीशी अशी पातळ आवडते, त्याच्यामुळे मी याच्यात गरम पाणी ॲड करणार आहे. दोन्ही पद्धतीने भाजी खूप टेस्टी लागते. घट्ट ठेवून खा किंवा पातळ करून खा. ही पहा भाजीला सगळीकडून तेल सुटलेलं आहे आणि छानपैकी भाजी आपली रेडी झालेली आहे. आता फ्रेंड्स, मी याच्यात ॲड करून घेणार आहे गरम पाणी.
गरम पाणी का ॲड करणार आहे, त्याच्यामुळे भाजीची चव तशीच मेंटेन राहते आणि छान तरीसुद्धा सुटते. हे पहा, आता मी अर्धा कप याच्यात असं गरम पाणी ॲड करणार आहे. तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही त्याच्यात पाणी ॲड करू शकता. जेवढी घट्ट पातळ तुम्हाला हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करू शकता. अजून थोडंसं ॲड करणार आहे आणि परत एक झाकण ठेवून एक वाफ येऊ देणार आहे. सो फ्रेंड्स, आता झाकण ठेवून घेऊयात आणि एक वाफ येऊ देऊयात. हे बघा, आपली भाजी आता रेडी झालेली आहे. ह्या स्टेजला तुम्ही ह्याच्यात फ्रेश क्रीमसुद्धा ॲड करू शकता. खूपच अप्रतिम लागते भाजी फ्रेश क्रीम ॲड केल्यानंतर. आता माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी नाही ॲड केलं. सो फ्रेंड्स, आता आपली टेस्टी आणि यमी भाजी रेस्टॉरंट स्टाईल तयार झालेली आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. सो फ्रेंड्स, जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन अशा रेसिपीसह. तोपर्यंत फ्रेंड्स, बाय बाय.